आता आनंदाची बातमी आहे, पावसाची बातमी आहे। राज्यामध्ये मान्सून दाखल झालाय। पुढच्या 2 ते 4 च्या सगळ्या भागात येण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने हा अंदाज व्यक्त केला आहे। राज्यामध्ये आता मान्सून दाखल झालेला आहे आणि 2 ते 3 दिवसात राज्यभरात मान्सून सक्रिय होईल अशी माहिती आहे। तळकोकणासह अनेक भागात आता पावसाला सुरुवात झाल्याचं चित्र आहे। राज्यामध्ये मान्सून दाखल झाला आणि पुढच्या 2 ते 3 दिवसात राज्यातल्या प्रत्येक भागात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला जातो। या मान्सून संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। हवामान तज्ञ रामचंद्र साबळे सर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। साबळे सर, आता राज्यातल्या काही भागात मान्सून दाखल झाल्याची माहिती मिळते आणि 2 ते 3 दिवसात तो सगळ्या राज्यात सक्रिय होईल असं सांगितलं जातंय। हवामान विभागाचा काय अंदाज आहे? आता या आठवडाभर म्हणजे पुढचे 4-5 दिवस महाराष्ट्रावर 1006 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे आणि त्यामुळं मान्सूनची प्रगती किंवा पुढं सरकणं ही वेगाने होऊ शकतं। आता मध्ये पाऊस चालू आहे आणि तो पुढे वेगाने सरकेल आणि काही भागामध्ये पुढच्या 5 दिवसामध्ये 5 ते 10 मिलीमीटर, अगर त्यापेक्षा जास्त काही भागात 20-22 मिलीमीटर पर्यंतही पाऊस होण्याचा अंदाज पुढच्या 4-5 दिवसात आहे। महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांचा अभ्यास केला असता तर एकूणच मान्सून प्रगती होण्यास एकदम हवामान अनुकूल आहे आणि त्यामुळे मान्सून वेगाने पुढे सरकेल अशी सध्याची परिस्थिती आहे। साबळे सर, मान्सून आताच दाखल झालाय, मात्र राज्यातल्या अनेक भागामध्ये जोरदार मुसळधार असा पाऊस पडतो। ही स्थिती पुढेही राहील का? हा, आता या बाबतीत आतापर्यंत जी एकूण ढगांची जी सिस्टीम आहे ती सिस्टीम ज्या पद्धतीनं हवेची दाब जिथं कमी असते तिथं पाऊस फार ढगफुटी वगैरे अशा प्रकारे होतो। काल खटावमध्ये जो पाऊस झालेला आहे त्याने महापूर आल्यासारखा परिस्थिती ओढ्याला, नाल्याला आणि नदीला आलेला आहे। पाऊस खूप झालाय, मानलाही झालाय खूप पाऊस काल। आणि तसंच जिथं हवेचे दाब कमी असतील तिथं तशा प्रकारे जोराचे पाऊस होतील। मात्र पुढे टिकून राहण्यासाठी काही अजून एक 4-5 दिवस अवधी घेईल। मधून मधून पाऊस होत राहणार आहे यापुढे। नक्कीच साबळे सर, त्यामुळे आता मान्सून दाखल झालाय, पुढचे 4 महिने चांगला पाऊस व्हावा हीच अपेक्षा आहे। धन्यवाद माहितीसाठी।